आता मागच्या अनेक वर्षापासून मुंबई महानगरपालिका ज्याच्या ताब्यात होती त्यांच्याबद्दल काय बोललं जातं हे आपल्याला माहिती आहे. आणि ठोकम ठाक आणि फेकम फाक आणि मी उद्या सांगतो परवा अशी उत्तर माझ्याकडे चालत नाही. काँग्रेस पक्षाकडे नाही आहे, शिवसेनेकडे काम नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे कार्यक्रमच नाही आहेत. त्याच्यामुळे पक्षाचे कार्यक्रम आणि पक्षाची कामाची पद्धती अशी आहे, कार्यकर्ता हा जखडून ठेवलेला बंधूंच्या एकत्र येण्याने असा काय फरक पडेल असं काय वाटत नाही. आणि घर मोठं करण्याची, कुटुंब मोठं करण्याची आणि प्रॉपर्ट्या करण्याची आपली जबाबदारी नसते. आपली जबाबदारी प्रामुख्याने सेवा देण्याची असते. आम्ही घरी बसणारे आहोत, आम्ही लोकांमध्ये फिरणारे आहोत, समाजामध्ये वावरणारे आहोत, लोकांच्या छोट्या छोट्या प्रश्नांची जाण ठेवणारे आहोत. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यानंतर जाहीर झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतींचा सदर आपण चालू केलेला आहे. असाच विषय घेऊन आम्ही आलेलो आहोत. भायखळा वॉर्ड क्रमांक 207चे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे रोहिदास लोखंडे साहेब, स्वागत आहे आपलं. सरळ मुद्द्याकडे येतो. उमेदवारी जाहीर झालेली आहे. आता आपण बऱ्याच वर्षांनंतर ही महानगरपालिकेची निवडणूक होते, नगरसेवक पदाची. सर्व आपण उमेदवार तयारीला लागलेले आहात. काय सांगताय, काय वाटतंय? बऱ्याच वर्षानंतर ही आता निवडणूक लढवत आहे. त्याच्या आधी तुमच्या पत्नी होत्या सौ सुरेखा रोहिदास लोखंडे, याच वॉर्डला कॉर्पोरेटर होत्या. काय सांगताय, बोला. असं आहे की खूप आनंदाची गोष्ट आहे. भायखळा विभागातील प्रभाग क्रमांक 207चे प्रश्न, जनतेचे प्रश्न गेली 3 ते 4 वर्ष निवडणुकीचा काळ होता, परंतु निवडणूक झाली नाही. 2022च्या नंतर निवडणूक झाली नसल्याकारणाने जनता वारंवार आमचे ड्रेनेजचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, त्याच्यासाठी फंड वापरा, परंतु फंडाची तरतूद नसायची. परंतु त्याच्यातूनही ड्रेनेजच्या प्रश्नांसाठी, पाण्याच्या प्रश्नांसाठी, गार्डनचे कामं असतील, ट्री कटिंग असेल, फुटपाथची कामं असतील, कुठे खड्डे पडले असतील, या सगळ्या गोष्टींची कामं आम्ही केलेली. त्याचं कारण आम्ही पाठपुरावा ठेवलेला आहे. आणि आमचं कार्यालय, जरी आमची टर्म संपलेली असली 2017 ते 2022, तरी आमचं कार्यालय हे लोकांसाठी सकाळ संध्याकाळ खुलं होतं. आणि आमची कार्यालय आहेत खास करून भायखळ्यामध्ये. आणि आमचे कार्यालय असल्यामुळे लोकांचा संपर्क आमच्याकडे होतो. आणि कार्यालयामध्ये आम्ही भेटतो लोकांना, हे महत्त्वाचं आहे. आणि आम्ही भेटतो, लोकांचे फोनही उचलतो आणि फोनवर सुद्धा आम्ही कामं करतो. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. पक्षाने, भारतीय जनता पक्षाचं मी अत्यंत आभारी. आमचे सर्व नेते असतील, आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील, अमित साटमजी असतील, आशिष शेलार असतील, मंगलप्रभात लोढाजी असतील, आमच्या शलाकादेवी साळवी असतील, आणि ह्या देशाचे तुम्हाला सर्वांचे लोकप्रिय नेते नरेंद्रजी मोदी असतील, यांच्या विश्वास ठेवून आज ह्या ठिकाणी मतदान होणार आहे. लोखंडे साहेब, एक सांगा की तुमचा पूर्ण परिचय, तुम्हाला पूर्ण भायखळा ओळखतं. भायखळ्यात आपण बरीच वर्ष कार्यरत आहात, पण मुंबईकरांना देखील कळलं पाहिजे. ही बातमी आता आम्ही केल्यानंतर ही बऱ्याच ठिकाणी जाणार आहे, मुंबईकरांना पसरणार आहे. काय सांगाल, कसं होतं आपलं शालेय शिक्षण, आपला राजकीय प्रवास, किंवा कशा घडामोडी घडत गेल्या तुमच्या आयुष्याबद्दल देखील थोडंसं सांगा. असं आहे की आमचं शालेय शिक्षण फार महानगरपालिकेच्या शाळेमध्ये झालं. त्याच्यानंतर घरची तशी खूप हालाकीची परिस्थिती होती. आमचे वडील भायखळा मार्केट भाजीपाला तिथे एक व्यापार करत होते कोथिंबीरचा. नंतर मग मी थोडा तिथे व्यापार करायला गेलो. तिथे व्यापार केल्यानंतर हळूहळू मला सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. मग काही संस्थांशी मी जुडलो, मग काही मी पक्षांशी जुडलो. त्याच्यानंतर मग मी निवडणुका लढवल्या. मी अपक्ष नगरसेवक पद लढवलं. अपक्ष मी भायखळा विधानसभेची आमदारकी लढवली. त्यामधल्या सुरुवातीच्या काळामध्ये मी बेस्ट सेवेमध्ये नोकरीला होतो. बस वाहक म्हणून मी काम केलं होतं. परंतु माझ्याकडे सामाजिक कार्याचा डोक्यावरती माझ्या असा प्रभाव होता की आपलं क्षेत्र सामाजिक कार्यामध्ये वळलं पाहिजे. आणि मग मी बस वाहकाची नोकरीचा राजीनामा दिला बेस्टीमध्ये. 6 वर्ष माझी तिथे सेवा झाली. मग मी लोकांची सेवा इकडे करू लागलो. बेस्टीमध्ये पण मी सेवाच करत होतो. पूर्ण गाडी भरून कुठल्याही प्रवाशाला त्रास होता कामा नये याची काळजी घेत होतो. मग ती सेवा मी सामाजिक कार्यात माझ्या भायखळा विभागामध्ये चालू केली. आणि मग हळूहळू 2015ला मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने 2017ला माझ्या पत्नीला उमेदवारी दिली. ती आम्ही विजयी झालो. प्रचंड 5 वर्षामध्ये आम्ही कामं केली. मग ड्रेनेजचे प्रश्न असतील, गार्डनचे प्रश्न असतील, चांगली गार्डन आम्ही बनवली. टॉयलेटमध्ये आम्ही लोकांना खूप प्रश्न होते, ज्येष्ठांना, विधवा महिलांना, खास करून गरोदर महिलांना. तर आम्ही प्रत्येक इमारतीच्या
कॉमन शौचालयामध्ये आम्ही पाण्याची टाकी आणि नळ बसवून दिले, प्रवेशद्वार सुशोभित केले, सौंदर्यीकरण केलं, फुटपाथची चांगली कामं झाली. आमच्याकडे दत्ताराम लाड मार्ग असेल, चमारलेनचं आता काम सुरू आहे. त्याच्यानंतर गणेश हरी पांडुकर मार्ग असेल, असे छोटे छोटे रस्ते आमचा तिथे, साने गुरुजी रोड असेल, साने गुरुजी मार्ग मोठा आम्ही काँक्रिटीकरणचा करून घेतला. हॉस्पिटलच्या काही समस्या असतील तिथे काही आम्ही नायर हॉस्पिटलला माझगाव डॉकच्या माध्यमातून 3 मशीन आम्ही मिळवून दिल्या. डायलिसिस असेल, आय स्पेशलिस्टची मशीन असेल, अशा 3 मशीन आम्ही चांगल्या त्या ठिकाणी मिळवून दिल्या. असंख्य प्रचंड 2017 ते 22 आम्ही काम केलं. कोरोनाच्या काळामध्ये पण खूप आम्हाला काम करायला मिळालं. माझं कुटुंब अख्खं कोरोनामध्ये होतं. मी, माझी पत्नी, माझी आई, माझी 2ही मुलं, माझे भाऊ, सर्व कुटुंबाच्या काळामध्ये ओकाड हॉस्पिटलला ॲडमिट होते. आजही त्याचा रेकॉर्ड आहे. पण ते असतानासुद्धा आम्ही धीर सोडला नाही. खंबीरपणे लोकांची सेवा केली आणि आज पक्षाने सर्व हे काम बघून आम्हाला उमेदवारी दिली. जनता फार खुश आहे, खूप खुश आहे. माझ्या उमेदवारीबाबत मी मगाशीच सांगितलं की हजारो लोकांनी आम्हाला शुभेच्छा आणि फोन करून साथ दिलेली आहे. जनता खुश याच्यासाठी की त्यांना माहीत आहे की हा तळागाळामधली असणारा कार्यकर्ता आहे, तळागाळामध्ये असणारा हा माणूस आहे, हा जनतेसाठी सदैव तत्पर असतो. म्हणून ह्यांना उमेदवारी मिळालेली आहे रोहिदास लोखंडेला आणि आम्ही त्यांचा विजय पक्का करणार आहोत. रोहिदासजी, आपण एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल अजून काय सांगाल? आपल्या महत्त्वाचं ठरणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुका अनेक वर्षानंतर लागल्या. बरेच वर्ष प्रशासक होते, आता या प्रशासकानंतर परत नगरसेवक आपला महानगरपालिकेच्या सभागृहावर ताबा घेणार आहेत. काय सांगताय? आता तसा मी इयत्ता 12वी कॉमर्सचा स्टुडंट्स आहे, मी उत्तीर्ण आहे. मी आर्यभट्ट कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि 2017 ते 22मध्ये कुठल्या पद्धतीने आपण फंड महानगरपालिकेकडून घेतला पाहिजे त्याची सर्व जाण मला आहे आणि कोणते प्रश्न महानगरपालिकेमध्ये लोकांसाठी भांडले पाहिजेत. माझ्या विभागामध्ये बऱ्याचशा जे रुग्णालय आहेत, नायर असेल, आमच्या जवळ केम असेल, जे हॉस्पिटल असेल, इथल्या सोयीसुविधा कशा रुग्णांसाठी वाढवता येईल त्याच्यासाठी माझा प्रयत्न असेल. महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा अधिक कसा वाढवता येईल आणि मराठी मुलं त्यामध्ये कशी शिक्षण घेतील याबद्दलही माझ्या मनामध्ये प्रश्न आहे की त्याच्याबद्दल आपलं काम केलं पाहिजे. इंग्रजी माध्यमाची आम्ही एक शाळा सुरू केली भायखळा SBG ला उडान संस्थेमार्फत. 140 स्टुडंट्स आज त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. महिलांसाठी बरेचसे प्रशिक्षण घेण्याच्या संकल्पना माझ्या डोक्यात आहे. ते मी महानगरपालिकेशी भांडून करून घेणार आहोत येणाऱ्या दिवसांमध्ये. माझे इथे महानगरपालिकेचे काही प्रकल्प सुरू होते पण ते थांबलेले आहेत. आमच्या इथे घिहारा समाज, कंजरवडा, मुसा किल्लेदार स्ट्रीट हा 12 ते 13 वर्ष प्रकल्प रखडलेला आहे 2 विकासकांच्या कारणासाठी. 2 विकासांत तो कोर्टामध्ये आहे. त्या ठिकाणी 2017 ते 22 तुम्ही विश्वास ठेवणार नाही, इतकी ड्रेनेजचे प्रश्न होते, आम्ही सगळे सोडवले. पण तिथला ड्रेनेजचा प्रश्न हा वारंवार 6 महिन्यातून एकदा उद्भवतो आणि मागील 4 वर्षामध्ये फंड नसल्यामुळे तिथं आपण अधिक काम करू शकलो नाही. पण तिथलं खूप हालाकीची परिस्थिती आहे. मी परमेश्वराकडे प्रार्थना करेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये मी निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न त्याच्यावरती लक्ष देईल की हा इकडचा विभाग हा डेव्हलप झाला पाहिजे आणि त्या डेव्हलपमेंटसाठी माझा प्रयत्न आहे. म्हाडाच्या आमच्याकडे असंख्य इमारती आहेत, म्हाडाच्या रिपेअर बोर्डच्या इमारती आहेत, सेस इमारती आहेत. त्यांच्यासाठी आम्ही म्हाडा संघर्ष कृतीमार्फत संपर्क करून शासनाकडे संपर्क करून 33-24चा आम्ही GR आणला. आता त्याच्या डेव्हलपमेंटच्या पाठीमागे आम्ही लागणार आहोत. येत्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाच्या मागे लागून, भाजप शिवसेनेच्या सरकारच्या मागे लागून हे प्रश्न मार्गी लावून ह्या इमारतींचा 388 इमारती या रिपेअर बोर्डच्या आहेत, 66 इमारती या पंतप्रधान राजीव गांधी प्रकल्पातल्या आहेत आणि सेस इमारती जवळजवळ 13 ते 14,000 आहे. या सगळ्या इमारतींचा प्रकल्प पुढील 5 वर्षामध्ये शासनाच्या मागे लागून आम्ही एक नगरसेवक असलो तरी आम्ही आजही म्हाडाच्या 160 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये राहतो. आम्हाला तिथली सर्व परिस्थितीची जाणीव आहे आणि ते विकास करण्यासाठी मी निश्चितच आम्हाला सत्ता मिळणं आणि ह्या ठिकाणी निवडून येणं हे लोकांसाठी काम करायचं. आम्ही आमच्यासाठी काम कधीच करत नाही. आम्ही आमच्यासाठी काम करत नाही. आम्हाला लोकांची सेवा करण्याची संधी लोक देतात आणि ती संधी पुन्हा देतील आणि ती संधीचा फायदा हा लोकांसाठी होईल. लोखंडे साहेब, आपण बरेच वर्ष महानगरपालिकेत सक्रिय आहात किंवा महानगरपालिकेचा आपल्याला अनुभव आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला काय वाटतं, कुठले धोरणात्मक बदल झाले पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टी नवीन आल्या पाहिजेत? मी पॉलिसी मॅटरबद्दल बोलतो आहे. काय वाटतं तुम्हाला? एंटायर मुंबईपुरता बोलतो आहे. आता मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पहिलं तर मुंबई शहरातले सर्व रस्ते
हे कॉन्क्रिटीकरण झाले पाहिजे, CC झाले पाहिजेत. आज आमच्या भायखळ्यामध्ये बरेचसे रस्ते चांगले झालेले आहेत CCचे, पण करे बाकी आहेत, ते व्यवस्थित झाले पाहिजेत. मुंबई महानगरपालिकेची जेवढी रुग्णालय आहेत ती सुस्थितीत आहेत, पण त्या ठिकाणी काही बेड्स वाढवले पाहिजेत. रुग्णांना नियोजन पद्धतीने आणि रुग्ण आल्यानंतर त्याला वेळेमध्ये त्याचा उपचार आणि त्याचा ॲडमिट हे हे व्यवस्थित झालं पाहिजे. आता महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जर काही कुटुंब आपल्या मुलांना तिथे पाल्यांना टाकत असेल त्याच्याबद्दल काहीतरी धोरण ठरवलं पाहिजे. तिथली शिक्षण पद्धतीमध्ये काहीतरी बदल केला पाहिजे की जेणेकरून ती शिक्षण पद्धतीमध्ये जर काय सुधारणा झाली तर निश्चित पाल्य आज आज सामान्य कुटुंबाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या फी परवडत नाहीत. 1-1, 1.5 लाख रुपये वर्षाला फी भरावं लागते. सामान्य कुटुंब ज्यावेळेला अशा फी भरायला जातात तर त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये एक म्हणजे व्यवसाय किंवा नोकरी धंद्यामध्ये उत्पन्न कमी आणि फी जास्त अशी परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. ड्रेनेजचे प्रश्न मुंबई शहरामध्ये निश्चितच आहे. ड्रेनेजची लाईन जी आहे ही आणि पाण्याची ह्या दोन्ही गोष्टींमध्ये निश्चितच मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर बसल्यानंतर त्याच्यामध्ये निश्चितच सुधारणा होईल आणि ते काम चांगल्या रीतीने होईल असं मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्याच्यावरती आमचे भाजपचे जे वरिष्ठ नेते ते त्याच्यावरती फार अत्यंत बारकाईने अभ्यासही करत आहेत. रोहिदास लोखंडे साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न. तुमच्या माहितीप्रमाणे किंवा तुमच्या ज्ञानाप्रमाणे आदर्श नगरसेवक कसा असावा? आदर्श नगरसेवक असा असावा की त्याच्या पाठीमागे त्याचं चरित्र चांगलं असावं, त्याचं शिक्षण चांगलं असावं, त्याचं बॅकग्राऊंड चांगलं असावं, तो लोकांना वेळ देणारा असावा, त्यांनी लोकांचे फोन उचलले जावे. एखाद्या वेळेस काही कामात फोन नाही उचलला त्यांनी परत लोकांना फोन केलेला असावा. लोकांनी आपुलकीने त्यांना फोन करून काही कामासाठी त्यांच्या चाळीमध्ये वस्तीमध्ये बोलवलं तर तिथे जाणारा असावा. आपण जर का कार्यालयाची वेळ सकाळची संध्याकाळची दिली तर आपण ते आपलं घरदार सोडून काम सोडून लोकांची सेवा करण्यासाठी आपण बसलेलो असो. आपण जेव्हा निवडून येतो त्यावेळेला ती आपल्याला सेवा देण्याची जबाबदारी असते. आपलं घर सांभाळायची आणि घर मोठं करण्याची, कुटुंब मोठं करण्याची आणि प्रॉपर्ट्या करण्याची आपली जबाबदारी नसते. आपली जबाबदारी प्रामुख्याने सेवा देण्याची असते. ज्यांच्या मतावर आपण निवडून येतो त्या लोकांना जर का आपण न्याय दिला नाही तर लोक आपल्याला घरी बसवतात. आणि आम्ही घरी बसणारे नाही आहोत, आम्ही लोकांमध्ये फिरणारे आहोत, समाजामध्ये वावरणारे आहोत, लोकांच्या छोट्या छोट्या प्रश्नांची जाण ठेवणारे आहोत. आज मला अभिमानाने सांगायला आवडेल की माझ्या कार्यालयामध्ये सकाळ संध्याकाळ म्हणून 30 ते 40 लोक येतात आणि समाधानाने जातात. एखाद्याला छोटं पत्र जरी द्यायचं झालं आणि मी उपलब्ध नसलो, माझ्या सहकार्याने फोन केला की अमुक अमुक व्यक्तीला उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे, ओळखपत्र द्यायचं आहे, तर मी आमच्या मिसेसच्या सह्या केलेल्या इथं रेडी असतात. आम्ही माझ्या संबंधित माणसाला सांगतो बा त्या माणसाला थांबवू नका आणि त्यानं ते पत्र द्या. अशी आमची कामाची पद्धत आणि ही लोकांना खूप भावते. महिलांना खास करून महिलांचा ओढा आमच्याकडे बचत गटाच्या मध्ये. आता आम्ही यंत्रसामग्री महिलांना दिली. 152 महिला, शिलाई मशीन, घरघंटी. बऱ्याचशा लोकांनी घरघंटीमध्ये पिठाचा घरी व्यवसाय सुरू केला. शिलाई मशीन घेऊन लोकांचे छोटे मोठे कपडे शिवण्याचा, फाटलेले कपडे व्यवसाय आम्ही स्वयंरोजगाराची सुद्धा लोकांना ही संधी करून दिलेली आहे. त्याच्यामुळे ह्या विभागामध्ये हा हा सामान्य हा आमचा विभाग हा सामान्य कुटुंबाचा आहे. सामान्य लोक ह्या ठिकाणी राहतात, त्यांची तळमळ आम्हाला माहिती आहे. आणि आमच्या सुंदर गलीच्या कार्यालयामध्ये लोखंडे के पास जाओ, लोखंडे साहब के पास जाओ, व तुम्ही लोखंडेंकडे जा. लोखंडे नावाने आम्ही खूप प्रचलित आहोत आणि लोखंडे साहब के पास जाओ, उधर काम होएगा, कुछ भी होएगा, जाओ. त्याच्यामुळे आम्ही सर्व गोष्टींचा अभ्यास आणि अनुभव आमच्या पाठीशी एवढा घेतलेला आहे की आम्हाला माहिती आहे की कुठलंही काम आमच्याकडे आलं आणि कोणता व्यक्ती ह्या ठिकाणी त्याचं काम घेऊन आला तर त्याच्या कामाला न्याय देण्याचं काम हे आमच्याकडून होतं. याचा अभिमान आम्हाला आहे. परमेश्वराने आम्हाला तेवढी ताकद दिली, त्यामुळे शक्ती आम्हाला दिलेली आहे आणि ते शक्तीचा वापर मी ह्या भायखळ्यामध्ये 1991 पासून पक्षात आणि सामाजिक कार्यात काम करतो आहे. आज त्याला 34 वर्षाचा काळ झाला आहे. मला ओळखत नाही असं भायखळ्यामध्ये व्यक्ती नाही आहे आणि ह्या प्रभागामध्ये तर आम्ही काम करल्यामुळे जास्त आमचा परिचय आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नगरसेवक असावं तर असा असावा की ज्यांनी लोकांमध्ये दांडगा संपर्क केलेला असावा. लोखंडे साहेब, आम्ही दरवेळेला पाहतो इथे, बऱ्याचदा मी आलेलो आहे तुमच्या कार्यालयामध्ये, की आपण हे सगळं सिस्टमॅटिक काम आहे तुमचं, की प्रत्येक विषयाच्या फाईल लागलेल्या आहेत. कोविड सन्मान वॉर्ड, त्याच्यानंतर कोविड वॅक्सिन, त्याच्यानंतर वृत्तपत्र कात्रणे, हा नीटनेटकेपणा आहे. आणि हे बाहेर तुमच्या ऑफिसच्या पॅसेजमध्ये देखील हे असंच पाहायला मिळतं. कसं काय अनुकरण झालं, कसं काय आपण इम्प्लिमेंट केलं? म्हणजे एवढं सिस्टमॅटिक बऱ्याचदा कुठल्या कार्यालयात बघायला मिळत नाही कॉर्पोरेटर्सच्या. पहिलं तर असं आहे की
मला शिक्षणापासूनच आवड आहे. माझं त्यावेळेला माझे 10वीचे रिझल्ट असतील, 12वीचे रिझल्ट असतील, डोमेसाईल सर्टिफिकेट असतील, त्यावेळेला विविध केलेले कोर्सेस असतील, त्यांचे पेपर्स असेल, हे ठेवण्याची माझ्याकडे नियोजन पद्धती चांगली होती. आणि त्या नियोजनामुळेच आज माझ्या कार्यालयामध्ये अतुल भातखळकर साहेब आले, संजय उपाध्याय आमदार अनेक वेळा येऊन गेले, मंगलप्रभात लोढा साहेब तर माझी खूपच तारीफ करतात. आशिष शेलार साहेब आमचे मार्गदर्शक ते अनेक वेळा आले. ह्या लोकांनी सर्वांना आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगून ठेवलं की रोहिदास लोखंडे जी के ऑफिस पे जाओ और देख लो कैसा काम होता है. तर नियोजन पद्धतीने काम करणं आवडतं. कधी आपण एखाद्याने आपल्याला पत्र दिले आणि ते पत्र 8 दिवसांनी त्या व्यक्तीने येऊन विचारलं इमारतीच्या प्रतिनिधी, बाबा मी पत्र दिलं तर माझ्या पत्राचं काय, तर ते एका सेकंदात मला पत्र मिळालं पाहिजे. त्या पत्राबद्दल काय झालं मी त्याला त्याचा रिप्लाय दिला पाहिजे. आणि ठोकम ठाक आणि फेकम फाक आणि मी उद्या सांगतो परवा अशी उत्तर माझ्याकडे चालत नाही. माझ्याकडे कामामध्ये नियोजन असल्यामुळे मला त्याची आवड आहे. लोखंडे साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार वारंवार बाहेर यापूर्वी आलेले आहेत. अधिकाऱ्यांचे, इंजिनियर्सचे चौकशा लागलेल्या आहेत. अनेक गोष्टी झालेल्या आहेत. कॉर्पोरेटर्सवरती पण आरोप केला जातो की एकदा 5 वर्ष निवडणूक लढलेला कॉर्पोरेटर करोडपती होतो. काय मत आहे तुमचं या सगळ्या भ्रष्टाचार या विषयावरती? नाही बघा, आता सामान्य कुटुंबातली लोकं जेव्हा निवडून येतात ना, तर ती सामान्यच राहतात. पण आता त्या नगरसेवकाचा काही एखादा बिझनेस असेल, त्याची एखादी कंपनी असेल, जोडधंदे असतील, तर त्या जोडधंद्यावरती ₹2 त्याचे वाढून मिळतात. मग तो निश्चितच त्याच्यामध्ये भरभराट पण होते. असे काही नगरसेवक आहेत. आता तुम्ही जर आता बघितलं असेल, अशा बऱ्याच नगरसेवकांच्या 10 करोड, 15 करोड, 20 करोड, 25 करोड, 50-50 करोडपर्यंत प्रॉपर्टी त्यांनी त्यांच्या दाखवल्या. त्यांचे व्यवसाय पण आहेत. पण त्यांना त्या व्यवसायासोबत, कंपन्यांसोबत एक सामाजिक कार्याची आवड असेल म्हणून ते त्याच्यामध्ये उतरतात ते सुद्धा. आणि निश्चितच आता मागच्या अनेक वर्षापासून मुंबई महानगरपालिका ज्यांच्या ताब्यात होती, त्यांच्याबद्दल काय बोललं जातं हे आपल्याला माहिती आहे. मी छोटासा कार्यकर्ता आहे. परंतु आजच्या घडीला सामान्य माणसांनी आणि सामान्य कुटुंबातल्या माणसांनी स्वतःचं जे पाठीमागचं जीवन बघितलं माझ्यासारख्याने, तर मला ते गरिबी आठवते, मला ते जुने दिवस आठवतात. म्हणून मोठं होणं महत्त्वाचं नाही आहे, लोकांमध्ये मोठं होणं हे महत्त्वाचं आहे. लोकांची कामं करून मोठं होणं महत्त्वाचं आहे, असं मानणाऱ्यापैकी मी एक आहे. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये जर भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महायुतीचा जर मुंबईमध्ये महापौर झाला, तर मला वाटत नाही की भ्रष्टाचाराचं नाव निघेल आणि भ्रष्टाचार ह्या मुंबई महानगरपालिकेत होईल असं मला वाटत नाही. कारण भाजपचे सर्व नेते अभ्यासू आहेत आणि त्यांचं बारीक लक्ष असतं. आम्ही गेली 5 वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना सगळ्या गोष्टींची पाहणी होते, विचारणा होते, बघितलं जातं. आणि त्याच्यामुळे ह्या वेळेला तरी मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर झाला तर भ्रष्टाचार हा विषय संपुष्टात येईल असं मला वाटतं. लोखंडे साहेब, एक आव्हान भारतीय जनता पार्टीला ह्या महानगरपालिकेत निर्माण झालं आहे. ठाकरे बंधूंची युती. काय सांगाल तुम्ही याच्यावरती? असं आहे की ठाकरे बंधूंची जर युती झाली असेल तर मागची लोकसभा आणि विधानसभाचा जर विचार केला आणि महाराष्ट्रातल्या विविध निवडणुकींचा जर विचार केला आणि त्यांचे निकाल पाहता आज ह्या युतीला तितकंसं महत्त्व नाही दिलेलं आहे. आणि ह्या युतीमुळे भारतीय जनता पक्षाला काही नुकसान होईल असं वाटत नाही. भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या कामाच्या जोरावरती पुढे जातो आहे. कारण शेवटी बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जेव्हा म्हणतो की बाबा आम्ही भारतीय जनता पक्षात काम करतो, तेव्हा लोक सहज म्हणतात अरे बहुत विकास हुआ है, बहुत काम हुआ है, चांगली कामं आहेत. आता आमचं भायखळा रेल्वे स्टेशन, चिंचपोळी रेल्वे स्टेशन, अटल सेतू असेल, मेट्रो रेल असेल, मोनो रेल असेल, ब्रिजेस असतील, ही एवढी झपाट्याने कामं चाललेली आहेत की ती लोकांना दळणवळणाचं साधन सुलभ करून देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने झालेलं आहे. त्याच्यामुळे तसा युतीचा असा काही फरक पडेल आमच्या प्रभागामध्ये आणि मुंबईमध्ये असं मला तरी काय वाटत नाही. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आजच्या घडीला तरी मागच्या 11-12 वर्षापर्यंत खूप चांगलं आणि नियोजन पद्धतीने काम सुरू आहे. आणि सर्व मंडळी काम करतात. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगतो, केंद्र, राज्य आणि मुंबईचे इतके कार्यक्रम आम्हाला येतात की आम्हाला ते कार्यक्रम करण्यासाठी इतका वेळ द्यावा लागतो की आम्हाला पक्ष दिलेली कार्यकर्त्याला दिलेलं काम हे जबाबदारीने करावंच लागतं. त्याच्यामुळे आम्ही उद्या नगरसेवक झालो काय आणि पुढे काय पक्षाची कामं असतील, आम्हाला फार पक्ष काम देतो आणि आम्ही ते जबाबदारीने करतो. त्याच्यामुळे तितकी कामं दुसऱ्या पक्षाकडे नाही आहेत. मी पाहिलं, काँग्रेस पक्षाकडे नाही आहे, शिवसेनेकडे काम नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे कार्यक्रमच नाही आहेत. त्याच्यामुळे पक्षाचे कार्यक्रम आणि पक्षाची कामाची पद्धती अशी आहे की कार्यकर्ता हा जखडून ठेवलेला आहे पक्षाने. हा एकदम असा तयार करून ठेवलेला आहे की त्याला ते काम करावंच लागतं. त्याच्यामुळे ह्या युतीने असा फारसा काय फरक पडेल असं
म्हणजे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने असा काय फरक पडेल असं काय वाटत नाही मला. लोखंडे साहेब, शेवटच्या प्रश्नाकडे येतोय. या वॉर्ड क्रमांक 207 मध्ये तुमची लढत किंवा तुमचा मुख्य स्पर्धक कोण असेल? आता आज तर मला समजलं आहे की 10-12 उमेदवार ह्या ठिकाणी आहेत ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत. आता ज्या वेळेला आज फॉर्म भरल्यानंतर काल लोक मला भेटले, त्यांनी मला असं प्रत्येकाने सांगितलं की 100% तुमचा विजय झालेला आहे. तुम्ही फक्त प्रचाराची प्रणाली राबवा, बाकी तुम्ही 100% विजय होणार आहे. आणि तुम्ही आता बघूच नका की तुमच्यासमोर कोण आहे कोण आहे. काय शेवटी बघा ना, तुम्ही आता एखाद्या चाळीमध्ये गल्ल्यांमध्ये इमारतींमध्ये जाऊन विचारू शकता प्रश्न माझ्याबद्दल लोकांना, की इथे तुम्हाला उपलब्ध कोण होतो, इथं नगरसेवक म्हणून तुमची कामं कोण करतात, इथं तुम्हाला संपर्कासाठी कोण मिळतो. आम्ही इथे जातपात बघत नाही, आम्ही धर्म बघत नाही, आम्ही इथं येणाऱ्या माणसाला न्याय कसा दिला जाईल हे आमचं ब्रीदवाक्य, आणि ते न्याय देण्याचं आम्ही काम करतो. आणि म्हणूनच आम्हाला लोक निवडून 100% देतील, आणि एवढी खात्रीने जेव्हा लोक सांगतात तर त्यावेळेला आम्हालाही त्या गोष्टीचा आनंद वाटतो की आम्ही ह्या ठिकाणी संपर्क केला आहे, कामं केलीत लोक, आणि त्याचं चीज आमचं होईल. म्हणून मी समोर कोण आहे काय ह्याच्याबद्दल माझं लक्ष नाही, माझं लक्ष विजयाकडे आहे. आणि माझं लक्ष विजयाकडे ह्याच्यासाठी की मला पुढची 5 वर्ष हा एक एक मिनिट एक एक तास हा लोकांसाठी द्यायचा आहे. आणि म्हणून मला विजय हवा आहे. मला माझ्या स्वतःसाठी विजय नाही हवा, किंवा मला माझ्या कुटुंबासाठी विजय नाही हवा आहे. हे रोहिदास लोखंडे होते. वॉर्ड क्रमांक 207चे हे उमेदवार होते. आपल्या कार्याबद्दलची माहिती, आपल्या विषयाबद्दलची माहिती यांनी दिलेली आहे. विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरं देखील दिलेली आहे. बऱ्याच वर्षांचा त्यांचा राजकारणातला, समाजकारणातला अनुभव देखील आहे. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.